कल्पना करा, 10 लाख वर्षापूर्वींची पृथ्वी. कुठलेही शहर नाही, कुठलेही रस्ते नाही, कुठल्याही प्रकारचे इंटरनेट नाही. फक्त घनदाट जंगल, उघडी मैदाने आणि भयानक शिकारी प्राणी. या जगात मानव राजा नव्हता. तो सर्वात कमकुवत प्राणी होता. त्याच्याकडे सिंहासारखी ताकद नव्हती, वाघासारखे दात नव्हते, गरुडासारखी नजर नव्हती आणि हरणीसारखा वेगही नव्हता. तरीसुद्धा तो जिवंत होता, कारण त्याच्याकडे होती एक अशी गोष्ट जी पृथ्वीवर कुठल्याही प्राण्याकडे नव्हती. ती म्हणजे बुद्धी. आज आपण स्वतःला मानव म्हणतो, पण कधी काळी आपण फक्त माकडासारखे प्राणी होतो. आपले पूर्वज झाडांवर राहत, ते फळे खात, किडे खात आणि मोठ्या प्राण्यांपासून लपून जगत. त्यांचं आयुष्य भीतीने भरलेलं होतं. प्रत्येक आवाज म्हणजे धोका, प्रत्येक सावली म्हणजे मृत्यू. पण निसर्गाला काहीतरी वेगळंच हवं होतं. हळूहळू जंगलं कमी होत गेली. आफ्रिकेतली घनदाट जंगलं नष्ट झाली. त्या जागी मोकळी मैदानी आली. आणि तेव्हाच मानवाच्या पूर्वजांना एक भयानक निर्णय घ्यावा लागला. ते झाडांवर राहू शकत नव्हते. त्यांना जमिनीवर यावं लागलं. जमिनीवर म्हणजे धोका, जमिनीवर म्हणजे सिंह, हायना, वाघ, साप. पण जगण्यासाठी त्यांना धोका स्वीकारावा लागला. आणि मग घडलं काहीतरी जे संपूर्ण मानवजातीचं नशीब बदलून टाकणारं होतं. तो प्राणी उभा राहिला. 4 पायांवर चालणारा प्राणी 2 पायांवर उभा राहिला. हा क्षण साधा नव्हता. हा होता इतिहासातील सगळ्यात मोठा अपघात. 2 पायांवर उभा राहिल्यामुळे त्याचे हात मोकळे झाले. आणि हात मोकळे म्हणजे शक्ती. आता तो वस्तू उचलू शकत होता, फेकू शकत होता, वापरू शकत होता. त्याची नजर उंचावली. तो दूरपर्यंत पाहू शकत होता. शत्रू आधी दिसू लागले आणि हळूहळू त्याचा मेंदू बदलू लागला. तो फक्त पळणारा प्राणी राहिला नाही, तो विचार करणारा बनला. इथे धोका आहे, इथे अन्न आहे, आपण तिकडे जाऊ. हा होता विचारांचा जन्म. पण अजूनही तो खूप कमकुवत होता. एका वाघासमोर तो अजूनही काहीच नव्हता. पण निसर्गाला हे माहीत होतं, हा छोटासा, कमजोर, 2 पायांवर चालणारा प्राणी एक दिवस या पृथ्वीचा राजा होणार होता. पण त्यासाठी त्याला अजून एक गोष्ट सापडायला हवी होती, काहीतरी जे त्याला प्राण्यांपेक्षा वेगळं बनवेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गुड बाय. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा.